नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील दोन सख्खे भाऊ सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता विहिरीवर गेलेले होते। सुसाट्याचा वारा सुरू होता। मोटर सुरू केल्यानंतर तेथून ते परत घराकडे जाण्यासाठी निघाले असता पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावरील असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर ही घटना घडली। बुधवारी 29 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम वय वर्ष 13 आणि प्रतीक वय वर्ष 15 ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती। मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरता गेली। परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील आली। त्यामुळे जवळपास शोध घेतला गेला। यावेळी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले। मुले पाण्यात बुडाली अशी शंका येतात सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं। मात्र शेततळ गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांचा जीव वाचवता आला नाही। प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा, मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला। त्याला बुडताना बघून त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली। मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे। गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुलं ह्या अपघातात मृत्युमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे।